आहे बात जाली माझे मानदेगी बाबा जोडजी या साऱ्या सेवकाला सोडून गेले आणि त्यावेळेस त्या चिता मानदेगी बाबा जोडजीच्या चिताला कापडाने जाळण्यात आलं आणि त्या ठिकाणी गेलं ते ठिकाण म्हणजे यमुना नदी. माझ्या मानदेगी बाबा जोडजीने या जगामध्ये कोणी होऊ शकले नाही आणि होणार सुद्धा नाही. म्हणून काय म्हणतो ओ सीता कापडाची लावून यमुने म्हणाली सीता कापडाची लावून यमुने म्हणाली आई भाग्यशाली बाबा आई भाग्यशाली आई भाग्यशाली बाबा आई भाग्यशाली सीता कापडाची लावून यमुना निघाली सीता कापडाची लावून यमुना म्हणाली आहे भाग्यशाली बाबा आहे भाग्यशाली आहे भाग्यशाली बाबा आहे भाग्यशाली अब बगिये मुने ऐकून घे माझे तुझ्या भेटीसाठी आले तुमच्या लागे तुझ्या भेटीसाठी आले तुझे राजे मानते की बाबा जोडजी यांची आत्मा काय म्हणत आहे त्या यमुने नदीला हो ऐकून घे गोष्टी रे मुने माझे तुझ्या भेटीसाठी आले तुमचे राजे त्या मानदेगी बाबा जोडजी ज्या वेळेस फिर निघाली तर या देशामध्ये कोणी नेता मरण काही तर त्या फिरीतपणे लोक नाही सेवक नाही असे महात्या मानदेगी बाबा जोडजीच्या प्लेसमध्ये 1996ला मानदेगी बाबा जोडजी यांचे निधन झाले आणि ते काय म्हणत आहेत ओ ऐकून गोती रे ऐकून घे माझे तुझ्या भेटीसाठी आले तुमचे राजे तुझ्या भेटीसाठी आले तुझे राजे बाबा जोमदेवती हो बाबा जोमदेवती आय भाग्यशाली. मगाशी आमचे गायक साहेब यांनी म्हटलं साधू संतोने भी माना म्हणला ताई साधू संतोने भी माना कारण की या मानत्यागी बाबा जुंदेवजींनी ज्या वेळेस सैराट दौरा केला त्यावेळेस मानत्यागी बाबा जुंदेवजींनी हे साहेब 1982 ची गोष्ट आहे आणि मानत्यागी बाबा जुंदेवजींनी यांना रेल्वेमध्ये प्रवेश करत असताना ते साधू लोक मानत्यागी बाबा जुंदेवजी सोबत लागले होते आणि आता पण सुद्धा आमच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एकान दारुड्या राहिला तर हा का सांगतो रे मार्गाला हा केव्हा सुधरून गेला असे बोलतात. आवाज येतो ना आवाज समजतो. त्याच प्रकारे मानत्यागी बाबा जुंदेवजी यांच्यासोबत एक साधू त्यांच्यासोबत लागलं होतं. अरे इस दुनिया में भगवानच नाही आहे. मानत्यागी बाबा जुंदेवजीने त्या साधूला सांगितलं की भगवान है और वो मेरे पास है, मैं दिखा सकता हूँ, लेकिन तू मेरे यहाँ आना.
त्यावेळेस त्या साधूला शर्त केले की ये मेरी शर्त रहेंगी क्या वो जो जटा है दाढ़ी है वो निकाल के मेरे यहाँ आना, मैं तेरे को भगवान दिखा दूंगा. वाचल्या मानव धर्म परिचय या ठिकाणी आहे. बरोबर आहे ताई? वाचल्या का? तर असे अनुभव आपण सांगत असतो. म्हणून काय म्हणत आहोत? हो बाबा मध्ये आये बागच्या बाबा मध्ये आये बागच्या आये बागच्या आये बागच्या आये बागच्या बाबा आये बागच्या कापराची लावून यमुने मना कापराची लावून यमुने मना आये भाग्यशाली बाबा आये भाग्यशाली आये भाग्यशाली आये भाग्यशाली. प्रत्येक सेवक काय म्हणता? असे कसे पोटून गेले जुमदेवची राजे, आता कोण होईल सांगा सेवकाचे ओझे. असे कसे सोडून गेले जुमदेवची राजे, आता कोण वाली सांगा तुकारे. 1990ला मानदेगी बाबा जुमदेवजीची प्रकृती खालवली आणि बाबांना त्या अस्पतालमध्ये भरती केलं, ॲडमिट केलं. त्यावेळेस आई सरस होता, आई वाराणसी आई जुमदेवजी ढुबरीकर यांनी 15 वर्षाचं आयुष्य दिलं. किती वर्षाचा? 15. पण मानदेगी बाबा जुमदेवजी आईचे 6 वर्ष घेतले आणि 6 वर्ष थांबले. तेव्हा 96 मध्ये बाबा म्हणून पावले. म्हणून काय म्हणत आहोत? हो असे कसे सोडून गेले जुमदेवजी माझे, आता कोणा सांगा होईल तुकाचे ओझे. ओ असे कसे सोडून गेले जुमदेवची राजे, आता कोण वाली सांगा सेवका ओझे. बाबा जुमदेवाची बाबा जुमदेवची आये सत्यशाली बाबा जुमदेवची आये